स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय महाविद्यालयामधला शेवटचा लोकनेता हा या ठिकाणी आपल्या म्हणून गेलेला आहे. महाराष्ट्राने गमावलेला आहे. दादा लोकनेते होते, दादा दादा होते. दादांनी एवढं नेतृत्व या ठिकाणी मिळू शकत नाही आणि करता येणार नाही. पुढारी एका दिवसात तयार होत नाही. दादांसारखा माणूस वर्षानुवर्ष कधीतरी शेतचोरीमध्ये एखादा माणूस जन्माला येऊ शकतो. आपलं कर्तृत्व कुठेही कमी पडू देत नाही. ती जागा मिळाली, ती पोस्ट, तिला न्याय देणं आणि महाराष्ट्रातील त्यांचे जे प्रश्न सोडवणं एवढा एकमेव ध्येय दादाच्या समोर नेहमी असायचं. दादासारखा नेता होणे नाही, पुढे भविष्यात होणारच नाही. आमचं तर आयुष्य पोरकं झालं, आमचं भविष्य पोरकं झालं. आमच्या जीवनाचा संपूर्णपणे राजकारणाचा उद्देशच उद्ध्वस्त झालेला आहे. दादा गेल्याने महाराष्ट्राची जी नुकसान झालंय ते आपल्या सर्वांचंच झालंय, माझं झालंय, महाराष्ट्रात झालंय, गोरगरीब जनतेचं झालंय. त्यामुळे हे दुःख पचवण्याचं तर म्हणजे ध्येय हे तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी परमेश्वराने घ्यावं अशी माझी परमेश्वराची प्रार्थना आहे.